त्यांनी पोळी बाळगी नाचून दलाली खातो असं त्यांनी आमच्यावरती आरोप केला पुन्हा एकदा। शिवसेना कोणामुळे फुडली? रामदास कदम यांनी या नेत्याचं नाव घेतलं। राजकारणात खळबळ उडणार विधान समोर आणलेलं आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मोठा दावा केला होता। बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते, असा आरोप रामदास कदम यांनी केला होता। यावरून आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। शनिवारी शिवसेना गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे। यावेळी बोलताना परब यांनी कदम यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला। त्यानंतर आज पुन्हा एकदा आता कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना अनिल परब यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केला आहे। पक्ष फुटला, सर्व लोक पक्षातून बाहेर पडले, परब यांनी त्याला हाच त्यांच्या विभागात किती लोक निवडून दिली, यावेळी कदम यांनी चुगल्या करायला आवडतात आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा अशीच माणसं आवडतात, असं देखील यावेळी रामदास कदम यांनी म्हटलं आहे। दरम्यान अनिल परब यांनी पुन्हा कदम डान्स बारवरून कदम यांच्यावर निशाणा साधला होता, त्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। तो डान्स बार नव्हता, फक्त ऑर्केस्ट्रा होता, त्यांचं परमिशन होतं। फक्त कदम कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी डान्स बार म्हणून बदनाम केलं गेलं। मी कोर्टात जात आहे, हे हॉटेल 30 वर्षापासूनच आहे। एक तरुणी विक्षिप्त हावभाव करत होती म्हणून मी त्या शेट्टीला काढलं, परवाना रद्द केला। 1.5 महिन्यानंतर अनिल परब बोलले, त्यांना झोपेतून जाग आली, मुलीची पैसे खाणारे मी नाही, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे। दरम्यान विलेपार्ले येथील एसआरची योजना सुरू आहे, ती अजून पूर्ण झाली नाही, माझ्याकडे प्रतिज्ञापत्र आहे। अनिल परब यांनी 8,000 मराठी माणसांना घर खाली करा म्हणून दम दिला, असाही आरोप यावेळी कदम यांनी केलेला आहे।